नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025च्या जे आपलं गट ड चं पद आहे शिपाई, या पदाकरिता आपण विषयानिहाय अतिशय महत्त्वाचे अति संभव प्रश्न व त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओजमध्ये आपण कव्हर करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण यावर आधारित जे काही IBPS प्रश्न विचारत असते त्याला अनुसरून जे काही आपण IMP प्रश्न आहे ते आपण या व्हिडिओ सीरीजमध्ये आपण पाहणार आहोत। तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल। व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहून घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांनी या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओचे लिंक्स पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण जे इतर विषय ज्यामध्ये सामान्य ज्ञान किंवा इंग्रजी व गणित व बुद्धिमत्ता जे IMP क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत आणि 100% तुम्हाला या प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात। त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास असणं हा अतिशय तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे। तर मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 4 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे जो की प्रश्न 1, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर जे आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर अपवाद मग या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये सर्वाधिक जो विचारला जाणारा शब्द आहे तो म्हणजे आशीर्वाद। तर आशीर्वाद हा शब्द जो आहे जो की अनेक परीक्षांमध्ये शुद्ध शब्दामध्ये विचारण्यात आलेला आहे। तरी पण जे काही इतर प्रश्न देखील आहेत ते देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर या प्रश्नात जे उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर क, जे की निलिमा। तर निलिमा या शब्दाचं लेखन थोडक्यामध्ये ह्या पद्धतीने केलं जातं, त्यामुळे ऑप्शन नंबर जे की सी या ठिकाणी होणारा असेल, जे की शुद्ध शब्द होणारा असेल। आणि तुम्हाला माहितीच असेल ही जी पदभरती आहे शिपाई पदाची जे की IBPS ही कंपनी पूर्ण करत आहे, त्यामुळे जो परीक्षेचा पद्धती किंवा परीक्षेचा जो फॉर्मॅट असणार आहे तुम्हाला जे की एक प्रश्नासाठी 5 ऑप्शन याप्रमाणे असणारा आहे। त्यामुळे तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही एक प्रश्न जे की 5 ऑप्शनच्याच पेपरनुसार तयारी करा, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही गोंधळून जाणार नाहीत। परीक्षेमध्ये तुम्हाला सेम या प्रकारचे प्रश्न व या प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला A, B, C, D आणि E हे तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळणारे असतील। आतापर्यंत आपण जेवढे काही सरळ सेवा भरतीचे पेपर दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही फक्त A ते D पर्यंतचे ऑप्शन पाहिलेले आहेत, परंतु या परीक्षेमध्ये तुम्हाला A ते E पर्यंतचे ऑप्शन्स पाहायला मिळणारे आहेत। म्हणजेच की एका प्रश्नात 5 ऑप्शन्स ही जी आहे पद्धत या ठिकाणी असणारी असेल। त्यानंतरचा पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 2 असा आहे, झाडाला लागले कानावले अन आडाला लागले गुळवणी। तर या जो थोडक्यामध्ये म्हणीचा विरोधी अर्थ पर्याय ओळखायचा आहे की झाडाला लागले कानवले आणि आडाला लागले गुळवणी। तर याचे उत्तर काय होणार असेल? या म्हणीचा विरुद्ध पर्याय ओळखा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की भरोशाच्या म्हशीला जे की टोनगा हे जे आहे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। ऑप्शन नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला शुद्ध शब्द, त्यानंतर म्हणी, प्रयोग, काळ, त्यानंतर समास यावरच परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न देखील तुम्हाला विचारले जात असतात। तर या सर्व आपण विषयासाठी एक महत्त्वपूर्ण आपला क्रॅश कोर्स देखील तुमच्यासाठी बनवून ठेवलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा पॅटर्ननुसार 10 टेस्ट सिरीज व अभ्यासनासाठी 100% इफेक्टिव्ह आणि परीक्षेत तुम्हाला मदतगार ठरणारे आपले ई बुक जे की आपण ऑलरेडी रेडी करून ठेवलेले आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या क्रॅश कोर्सच्या बॅच 1 मध्ये आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईनिंग करून बॅच फुल केलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना हे संपूर्ण काही स्टडी मटेरियल किंवा क्रॅश कोर्स हवा असेल ज्यामध्ये परिपूर्ण IBPS पॅटर्ननुसार जे काही परीक्षेचा फॉर्मॅट आहे तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार असतील आणि जी ई बुक आहे ती तुम्हाला सर्व त्यामध्ये कव्हर करून देणार असेल। तर ज्या कोणी विद्यार्थ्यांचा हा शेवटचा अटेम्प्ट असेल किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पद तुम्हाला काढायचं असेल तर आपलं जे की स्टडी मटेरियल नक्की मिळवा तुम्ही। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे। जर तुम्हाला याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणत्याही बुकची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला 2000-4000 रुपयाची कोणतीही महागडे कोचिंगची गरज पडणारी नसेल। त्यामुळे हा क्रॅश कोर्स तुमच्या आयुष्य बदलून टाकणार असेल, त्यामुळे नक्की आपल्या सेलरला कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 3 असा आहे की काकुळतीला येऊन विनंती करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा, जे की काकुळतीला येऊन विनंती करणे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की मिन्नतीवारी करणे असं जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार असेल। तर मिन्नतीवारी करणे म्हणजे काय? तर दयनीय अवस्थेमुळे जे की कळकळीने वेदना व्यक्त करणे, ज्यालाचा याचा जो आता वाक्यप्रचाराचा अर्थ होणार असेल जे की काकुळतीने येऊन विनंती करणे, जे की मिन्नतीवारी करणे असं देखील त्याला म्हटलं जातं। म्हणजे की अतिशय दयनीय अवस्थेमध्ये येऊन जे काही रिक्वेस्ट करणे, कळकळीने वेदना व्यक्त करणे असं होणार असेल। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 4था असा आहे जे की
वाग्विहार या जोड शब्दातील योग्य पोट शब्द कोणता, जे की वाग्विहार या शब्दातील. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की वाघ अधिक विहार असं जे आहे थोडक्यामध्ये याचं जो की संधी विग्रह होणार असेल. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तुम्हाला या प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये पाहायला मिळतील, जसं की लेवल हा थोडक्यामध्ये तुम्हाला अवघड स्वरूपाचा वाटू शकतो, परंतु तुम्ही रेग्युलरची तुमची प्रॅक्टिस आणि जर आपल्या ई बुकचा अभ्यास केलात तर 100% तुम्हाला ही परीक्षा अगदी इझी पद्धतीने जाणारी असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 5वा असा आहे, तो वेळेवर घरी आला नाही या वाक्याचे होकारार्थी रूप कसे होईल. तो वेळेवर घरी आला नाही याचं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, त्याला घरी येण्यास उशीर झाला असं जे थोडक्यामध्ये याचं होकारार्थी रूप होणार असेल. तर होकारार्थी नकारार्थी हे तर आपल्याला करताच येतं, कारण का जे कोणतं सेंटेन्स किंवा वाक्य असतं आपल्याला फक्त त्याच्या अपोजिटमध्ये वाक्य शोधायचं असतं, जे की याचं योग्य उत्तर बनणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025च्या 100% तयारीसाठी आपले अतिसंभव प्रश्नसंच आणि जर तुम्ही ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुमचा 100% परिपूर्ण जो तुमचा IBPS अभ्यासक्रम आहे तो कंप्लीट होणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व त्यासोबतच इंग्लिश ग्रॅमरची तुम्हाला त्या ठिकाणी ई बुक व त्यासोबतच MCQ टेस्ट त्या ठिकाणी मिळणारे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जे काही आपला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा भरतीचा पेपर आहे 2025चा येणारा त्याची 100% तयारी तुमची होणारी असेल, ज्यात तुम्हाला शिपाई पदसाठी जे काही अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण मिळणार असेल. त्यासोबतच जो काही IBPSचे अतिसंभव प्रश्न आहे जे की मोस्टली रिपीटेड होत असतात ते देखील आपण यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे आणि परीक्षेत येतील अशा स्वरूपाचे प्रश्न आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणताही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी 1000, 1500, 2000 रुपये देऊन तुम्हाला त्या ठिकाणी क्लास जॉईन करून देखील तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही गॅरंटी नसते. त्यानंतर तुम्हाला यामध्ये जे जो काही IBPSचा पॅटर्न आहे, ज्यामध्ये एक प्रश्न 5 ऑप्शन्स आहेत ते संपूर्ण तुम्हाला टेस्ट मिळणारे आहे. तुम्ही इतरत्र कोठेही चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला एका प्रश्नासाठी 4 ऑप्शनचेच टेस्ट मिळतील, परंतु आपण जो काही लेटेस्टचा संभाव्य व लेटेस्टचा जो अभ्यासक्रम आहे किंवा जो परीक्षा पॅटर्न आहे तो अवलंब करून तुम्हाला आपण टेस्ट सिरीज जो आहे उपलब्ध करून दिलेले आहे, सर्व काही लेटेस्टवर आधारित. त्यासोबतच सर्व घटकांची सविस्तर माहिती आपण इन्क्लूड करून दिलेली आहे व जे काही मागील परीक्षेत विचारलेली प्रश्न आहे, जे की IBPSने विचारलेली प्रश्न मोस्टली रिपीट होणारी आपण सर्व काही त्यामध्ये कव्हर केलेली आहे. तर ज्यांना कोणाला संपूर्ण काही हा क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घ्यायचा आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे आणि त्याची प्राइस सध्या स्थितीमध्ये फक्त आपण 350 रुपये ठेवलेली आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकता. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा विमुख असे टेस्ट सिरीज व अभ्यासासाठी ई बुक मिळणारे असतील, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून खूप IMP असणारे असतील. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे पुढील, आम्ही जातो आमुच्या गावा या वाक्याचा प्रकार कोणता. तर या वाक्याचा प्रकार कोणता होणार असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की केवल वाक्य. तर केवल वाक्य होणार असेल. तर केवल वाक्य कशास म्हटलं जातं याची डेफिनेशन तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवून घ्या, की एकच मुख्य क्रिया असणाऱ्या वाक्याला केवल वाक्य म्हणतात, की एकच मुख्य क्रिया असणाऱ्या वाक्याला जे आहे थोडक्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो या वाक्यातील आधारपूर्वक किंवा विधेयपूर्वक ओळखा. तर या वाक्यातील तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मोठ्या रस्त्याला हे जे आहे या ठिकाणी थोडक्यामध्ये आधारपूर्वक जे की विधेयपूर्वक होणार असेल. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 8वा, सुटसुटीत हा अनुकरणवाचक शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की विशेषण या शब्दाच्या जातीचा आहे. ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9 आपला, चोराच्या मनात डॅश या रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. तर चोराच्या मनामध्ये काय असतं या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे, जे की ही मन आहे जी की पूर्ण करावायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की चांदणे. चोराच्या मनात चांदणे या रिकाम्या जागाचं जो की योग्य उत्तर होणार असेल. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होऊन जाणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की 10वा असा आहे, पुढीलपैकी फारसी प्रत्यय जे की ई, वाईक, करी लागून तयार झालेला त्वदिशीत जे की त्वदिशीत कोणता शब्द आहे. तर या ठिकाणी
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की मजुरी हा जो शब्द आहे जो की तयार झालेला आहे. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 11 असा आहे, खालील वाक्यातील काळ ओळखा, जे की हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, IMP आहे आणि क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर प्रश्न काय आहे वाचून घ्या. खालील वाक्यातील काळ ओळखा. तर वाक्य असं आहे, मधु लाडू खात जाईल. तर मधु लाडू खात जाईल. तर या वाक्याचा जो काही काळ आहे तो सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन तुम्ही पाहू शकता. पूर्ण भविष्यकाळ, ब आहे अपूर्ण भविष्यकाळ, क आहे रीती भविष्यमान काळ आणि ड आहे साधा भविष्यमान काळ, ई आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर काय होणार असेल हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अन्यथा मी 24 तासानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी पिन करून सांगणार असेल. पण प्रश्न IMP आहे, इझी आहे, तुमच्या एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे अशा प्रश्नांच्या मार्कांमध्ये तुमचे मार्क मिस होऊ नये एवढीच फक्त रिक्वेस्ट आणि चांगल्या व उत्तम तयारीला तुम्ही या ठिकाणी लागू शकता. ज्यांना कोणाला क्रॅश कोर्स हवा असेल किंवा स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि सर्व काही त्या ठिकाणी पे आउट करून लगेच मिळवू शकता. तर आपल्या क्रॅश कोर्सची प्राइस फक्त आपण 350 ठेवली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज व सर्व सब्जेक्टचे तुम्हाला ठिकाणी ई बुक मिळणारे आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण याची देखील संख्या वाढवून तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही माहितीसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.